नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। बुलढाणा अर्बन बँकेबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवा खोटे असून दिशाभूल करणारे आहे। बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत, स्थिर व अभेद्य असून ठेवीदारांचा 1 रुपयाही धोक्यात नाही, असा ठाम विश्वास त्यांनी दिला आहे। मल्टीस्टेट स्तरावर आज बँकेकडे सुमारे 4,000 कोटी रुपयांची कॅश लिक्विडिटी उपलब्ध असून 3,000 कोटींची मालमत्ता संस्थेच्या नावावर आहे। तर मराठवाड्यातील काही शाखांबाबत जाणून-बुजून अफवा पसरवून ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना घाबरवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप चांडक यांनी केला। तर अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या, अफवांवर विश्वास ठेवून स्वतःचं व संस्थेचं नुकसान करू नका, असे आवाहन बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, बुलढाणा। नमस्कार, मी राधेश्याम चांडक, संस्थापक अध्यक्ष, बुलढाणा अर्बन। गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत। या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणा अर्बनमध्ये आपले सोने 70,000 रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये तोळा आहे। बुलढाणा अर्बन तुमचं सगळं सोनं विकणार आहे, त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या। आणि त्या ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपापल्या गावात जा, तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाण्यामधलं सोनं सोडून घ्या। मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे। म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास 400 कोटी रुपये अटकलेले आहेत। त्यामुळे कोणीही म्हणजे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे आणि काहीच नाही। आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे, आपण केव्हाही नेऊ शकता। संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे। आज 4,000 कोटीची कॅश लिक्विडिटी आपल्याकडे आहे। 3,000 रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे। 1,500 कोटी रुपयाचं वेअरहाऊस लोन आहे आपल्याकडे आणि बाकी कर्ज आपलं 100% सुरक्षित कर्ज आहे आणि बुलढाणा अर्बनचा NPA फक्त 2% आहे। त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये, त्यामध्ये आपले नुकसान होईल, संस्थेचे नुकसान होईल। माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा, बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मंगेश, धन्यवाद। भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये।